कोलकाता स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा आरोप टीएमसीनं केलाय। स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। स्ट्रॉंग रूम बाहेर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। ही सध्याची आपण थेट दृश्य या ठिकाणी पाहत आहोत। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा आरोप टीएमसीनं केलेला आहे। कोलकाता स्ट्रॉंग रूम बाहेरून ही दृश्य आपण पाहतोय। टीएमसी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले। टीएमसी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा आरोप टीएमसीनं केलेला आहे। ही लाईव्ह दृश्य आपण त्या ठिकाणची पाहत आहोत। सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्याचा आरोप आहे। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडले गेले असा आरोप टीएमसीनं केलाय। तृणमूल काँग्रेसनं भाजप कार्यकर्त्यांवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। या स्ट्रॉंग रूम बाहेर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या राडा सुरू आहे। याची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले गेलेले आहेत। कोलकातामधली ही दृश्य आहेत। स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आलाय।